नवापूर नगर परिषद उपनगराध्यक्षपदी नरेंद्र नगराळे यांची नियुक्ती। अनुभव संपन्न नेतृत्वाला योग्य संधी, शहर विकासाला नवी दिशा देण्याचा विश्वास। नवापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रभाग क्रमांक 9 मधून तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक नरेंद्र नगराळे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली। त्यांच्या या नियुक्तीमुळे नवापूर शहराच्या राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात अनुभव, अभ्यासू नेतृत्व आणि लोकाभिमुख कार्यशैलीला महत्त्वाची संधी मिळाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। नरेंद्र नगराळे हे गेल्या अनेक वर्षांपासून नवापूर नगर परिषदेच्या राजकारणात सक्रिय आहेत। त्यांनी यापूर्वी 2 वेळा नगरसेवक म्हणून काम करताना विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली आहे। प्रशासनातील त्रुटींवर ठाम भूमिका घेणे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सभागृहात निर्भीडपणे मांडणे तसेच लोकहिताचे मुद्दे सातत्याने लावून धरणे ही त्यांची ठळक ओळख राहिली आहे। नगर परिषद सभागृहात अभ्यासपूर्ण मांडणी, मुद्देसूद भाषण आणि शांत पण ठाम नेतृत्व शैलीमुळे ते सहकारी नगरसेवकांमध्येही विश्वासार्ह मानले जातात। त्यामुळेच उपनगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाला सर्वसाधारणपणे व्यापक पाठिंबा मिळाल्याचे राजकीय जाणकार सांगतात। यावेळी झालेल्या नवापूर नगर परिषद निवडणुकीत आदिवासी सहकार साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भरत गावित यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने नगर परिषदेत स्पष्ट बहुमत मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली। या यशामुळे नवापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राजकीय पकड अधिक मजबूत झाली असून आगामी काळात स्थिर, सक्षम आणि विकासाभिमुख प्रशासन मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। उपनगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नरेंद्र नगराळे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केलाय। पाणीपुरवठा व्यवस्था मजबूत करणे, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन सुधारणा, अंतर्गत व मुख्य रस्त्यांची दुरुस्ती, स्ट्रीट लाईट, विद्युत सुविधांचा विस्तार, आरोग्यसेवा बळकट करणे, शिक्षण सुविधा वाढविणे तसेच आदिवासी, गरीब व दुर्लक्षित घटकांसाठी विशेष विकास योजना राबविणे हे आपल्या प्राधान्यक्रमात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नगर परिषद ही केवळ राजकारणाची जागा नाही, ती शहराच्या विकासाची जबाबदारी आहे। पक्षभेद बाजूला ठेवून सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन नवापूरच्या हितासाठी एकत्रितपणे काम केले जाईल अशी भूमिका नरेंद्र नगराळे यांनी व्यक्त केली। नियुक्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला, अभिनंदन केले। शहरातील विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, शैक्षणिक व राजकीय प्रतिनिधींनीही नरेंद्र नगराळे यांच्या निवडीचे स्वागत केले असून नवापूरच्या विकासासाठी सकारात्मक सहकार्य करण्याची ग्वाही दिली। अनुभव, लोकसंपर्क, प्रशासकीय कामकाजांची जाण आणि संघर्षशील नेतृत्व उपनगराध्यक्षपदी आल्यामुळे नवापूर नगर परिषद अधिक गतिमान होईल, विकास कामांना गती मिळेल आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांना प्राधान्य मिळेल असा विश्वास नवापूरकर नागरिकांमधून व्यक्त होत आहे। आपल्याला माननीय प्रांत मॅडम यांनी जे नावं दिलेले आहेत ते आता 2च पदं आणि त्यासाठी 2च अर्ज आलेले होते आणि ते दोघांनी अर्हता धारण केलेली आहे असं मॅडमांचं तिकडून आपल्याला पत्र पण आहे आणि ते स्वतः फॉर्म तिकडे जमा केलेले मॅडमांनी छाननी करून साईन केलेली आहे। तरी मी जे नाव वाचून दाखवतोय ते माझी इच्छा आहे अध्यक्ष महोदयांनी ते नाव वाचून सांगावे। स्वीकृत सदस्यासाठी माननीय प्रांत मॅडम अंजली शर्मा यांनी जी मंजुरी आदेश पाठवलाय त्यात 1 नंबर अग्रवाल वतन कुमार कैलाचंद, वय वर्ष 37, त्यांचं विशेष ज्ञान, अनुभव, सनदी, लेखापाल, सीए म्हणून 14 वर्षापेक्षा जास्त अनुभव धारण करीत आहे। त्यांचे प्रस्तावक शिरीषभाई छगन प्रजापत होते। दुसरं श्रीमती संगीता रमेश देसले, वय वर्ष 49, तज्ञ संचालिका सुराई गोशा नवापूर या नोंदणीकृत संस्थेच्या त्या तज्ञ संचालिका आहेत व माणिकरावजी विद्याप्रसारक संस्थेमध्ये गेल्या 1999 पासून शिक्षिका म्हणून आज ताब्यात कार्यरत आहे। म्हणून या वरील 2 स्वीकृत सदस्यांची निवड आज रोजी झाली अशी सर्वांच्या समोर मी आज जाहीर करीत आहे। भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर।